शेतकरी मित्रांनो, आजची छोटी चूक उद्या मोठं नुकसान होतं. स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. कान्हे पाटील फार्मिंग मराठी. आजचा एक असा विषय आहे की आपण ह्या गोष्टी जर स्वीकारल्या तर जे तुमचं उत्पादन, तुमचा खर्च आणि तुमचा शेतीचा भवितव्य दोन्ही बदलू शकते. लक्ष द्या मित्रांनो, कारण मित्रांनो शेतीमध्ये आपण रोज एक छोटीशी चूक करतो आणि तिचं नुकसान पुढच्या हंगामात दुप्पट होऊन परत येतं. मित्रांनो, मुख्य मुद्दा आहे शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक आपण काय करतो. पिकात समस्या दिसली की लगेच उपाय आपण चेंज करतो. मित्रांनो, पान पिवळं लगेच नायट्रोजन देतो. कीड दिसली लगेच दुसरी फवारणी औषधी घेतो. पाणी जास्त लगेच कमी, पिकाला वाढ नाही लगेच खत वाढवतो. म्हणजे समस्या दिसली की थेट उपाय करतो. पण मित्रांनो, कारण शोधण्याचं आपण सोडूनच देतो. हीच छोटी सारखी दिसणारी चूक आणि हीच मोठं नुकसान करतो. मित्रांनो, मूळ कारण न तपासणे नुकसान. एका समस्येचा उपाय चुकीचा केला तर मित्रांनो त्याचे 3 नुकसान मोठे होतात. जमिनीवर चुकीचा परिणाम. अंदाजाने खत टाकल्याने पीएच बिघडतो. सूक्ष्मजीव मरतात. जमीन घट्ट होते. सेंद्रिय घटक कमी होतात. खत आणि औषधाचा खर्च दुप्पट होतो. आपण 1000 रुपये वाचवायला फवारणी बदलतो, पण पुढे 5000 रुपयाचं नुकसान करून बसतो. पिकाची रोग प्रतिकारक क्षमता कमजोर होते. उपाय चुकीचं, पीक अजूनही कमकुवत. नवीन रोग, नवीन औषध, पुन्हा नुकसान. सर्वात सामान्य चूक मित्रांनो, पानं पिवळी झाली की नायट्रोजन टाका हे आपण सवयीने करतो. पण पान पिवळी होण्याची 9 कारणे असतात. जास्त पाणी, कमी पाणी, जमिनीत लवण वाढणे, पीएच जास्त, पावसाचा धक्का, मुळावर बुरशी, पोटॅशियम कमी, सूर्यप्रकाश कमी आणि शेवटचं कारण नायट्रोजन कमी. मग प्रत्येक वेळी नायट्रोजन का? मित्रांनो, उपाय आणि योग्य निदान. मित्रांनो, शेती ही डॉक्टर सारखी आहे. रोग दिसला की डॉक्टर औषध बदलत नाही, तो आधी तपासणी करतो. त्याचप्रमाणे आपण ही 3 पायऱ्या पाळल्या तर नुकसान 40% ते 50% कमी होईल. मित्रांनो, समस्या नीट पहा, निरीक्षण करा. पान खोड, मूळ माती, पाणी कायम बदललेलं कारण ओळखा. हवामान, पाणी, खत, मातीची स्थिती काय आहे, मगच उपाय करा. जेव्हा कारण बरोबर तेव्हा उपायही बरोबर. मित्रांनो, शेतीत जिंकायचं असेल तर लढाई समस्या ही नाही तर मूळ कारणाशी आहे. आजची एक छोटी चूक उद्या मोठं नुकसान करते. पण मित्रांनो, आजचं एक छोटं निरीक्षण उद्या मोठं उत्पादन देतं. म्हणून उपायापूर्वी कारण शोधा आणि शेतीत कायम जिंका. धन्यवाद.